राम राम. बऱ्याच दिवसांनी एक चांगला विषय गावलेला आहे व्हिडिओ बनवण्यासाठी. तर ही आहे फुलविक ॲसिडची पावडर आणि ही आहे ह्युमिक ॲसिड आणि ही आहे सीवीड. तिन्ही पावडर फॉर्ममध्ये आहे. तर हे आपण आपल्या 2 महिन्याच्या शेवंतीला सोडणार आहे. तर ही आहे ऐश्वर्या 2 महिन्याची. तर हे व्हिडिओ बनवायचं कारण काय, मी ह्या तिन्ही पावडरचं भरपूर म्हणजे गुगलवरती आणि ह्याच्यावरती हे केलं, सर्च केलं. तर तिन्ही एकत्र सोडल्याने असा तर फायदा इतका होतो की तिन्हींचं एकमेकांना भरपूर म्हणजे हे होतं, मदत मिळते. तर ह्युमिक ॲसिडचा असा उपयोग असतो की मातीचा पोत वगैरे ते ह्युमिक ॲसिड वाढवतं आणि पांढऱ्या मुळ्या वाढवायला हे उपयोगी असतं. आणि हे जी फुलविकची पावडर आहे ते अन्नद्रव्य जे आहे, आपण काहीही सोडू द्या, म्हणजे NPK सोडा, सूक्ष्म अन्नद्रव्य सोडा, काहीही सोडा तरी त्याचं हे फुलविक ॲसिड मुळापर्यंत नेण्याचं काम करतं. आणि सीवीडचं तर म्हणत असाल तर सीवीडने मुळंही वाढतात आणि जे नवीन शूट असतात म्हणजे जे खालून फुटवे निघतात ते फुटवे निघण्यासाठी भरपूर उपयोगी आहे. आणि कारण ह्याने हार्मोन्स बदल होतात आणि फुटव्यांचं प्रमाण वाढतं. तर ह्या एक सिंगल सोडण्यापेक्षा हे एकत्र सोडल्याने जास्त फायदा होतो. म्हणून आपण हे आणि याचं प्रमाण म्हणजे जसं ग्रोथ होईल झाडांचे जसं प्रमाण व्यवस्थित सोडणं गरजेचं असतं. जास्त जरी झालं, आता ह्युमिक ॲसिड जर तुम्ही कळी आल्यानंतर सोडलं तर त्याचा परिणाम उलटा होतो. फुलगळ किंवा कळी नाही का फुलगळ होण्याची शक्यता असते. म्हणून ह्याचं प्रमाण मापात ठेवणं गरजेचं आहे. तर आता ह्या 2 महिन्याच्या शेवंतीसाठी हे प्रमाण आपल्याला ठेवायचं आहे. ह्युमिक ॲसिड ठेवायचे 200 ते 250 ग्रॅम, फुलविक ठेवायचे आपल्याला 150 ते 200 ग्रॅम आणि सीवीड पण 150 ग्रॅम ठेवायचं आहे. तर हे आपण म्हणजे ही बादली आहे, ह्या बादलीत आपण वेगवेगळं कालवून घेणार आहोत. तर ही बादली आपण पूर्ण धुवून घ्यायची आधी आधी ह्युमिक कालवायचं, नंतर सीवीड आणि नंतर हे फुलविक, हे तिन्ही असं वेगवेगळं कालवून तिन्ही वेगवेगळं सोडायचं. तर ही ह्युमिक पावडर आपण बरोबर अंदाजे 1 किलोचा पुडा होता, तर त्याच्यातलं पावशेराच्या अंदाजे म्हणजे 250 ग्रॅमच्या अंदाजाने आपण काढून घेतलेलं आहे आणि कालवलेलं आहे. तर ह्युमिक कालवायला थोडासा त्रास होतो, तर त्याची एक वेगळी आहे पद्धत. मी पाहिला होता व्हिडिओ, तर तो नंतर बनवेल. कारण आता माझ्याकडं ती गाळण नाही आहे. गाळणीत ह्युमिक टाकलं आणि वरून पाण्याचा जर हे धरला तर पाणी ह्युमिक ॲसिड व्यवस्थित गळतं, म्हणजे हे विरघळतं. तर हे फुलविक ॲसिड आपण 200 ग्रॅमच्या मापाने कालवून घेतलेलं आहे बादलीत आणि ते आपण ह्याच्यात टाकणार आहे. सीवीडची पावडर 100 ग्रॅम आपण कालवली होती, ती ओतली. असं ह्युमिक ॲसिड 250 ग्रॅम, फुलविक ॲसिड 200 ग्रॅम आणि सीवीड 100 ग्रॅम हे प्रमाण आपण घेतलेलं आहे. 150 लिटर आपण पाणी घेणार आहे आणि ते आपण सोडणार आहे. अशा प्रकारे हे तिन्हींचं मिश्रण बनवून आपण याला सोडलेलं आहे. तर सीवीडचा अजून एक फायदा आहे, जे हे साईडचे शूट निघतात, म्हणजे असे फुटवे याला शूट हे नाही जमिनीतून, हे वाले हे जे शूट निघतात जमिनीतून ते निघण्यासाठी सीवीड थोडंसं फायदेशीर असतं. तर प्रमाण जास्त घेऊन सोडण्यात काही अर्थ नाही. कारण लोकांचं म्हणणं असतं जास्त सोडलं की जास्त हे मिळेल, जास्त रिझल्ट येईल. तसं नसतं. जे आहे ठरलेलं प्रमाण तेवढं सोडलं तरच फायदा होतो, नाहीतर काही फायदा होत नाही. धन्यवाद.